बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आज जर बघितली गेली, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी एक दोन गोष्टीचा परिहार द्यायचा तो असा, थोड्या मोठ्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुणीत मंगलमय झालेली नगरी श्री तीर्थक्षेत्र आपली ही लोहटार नगरी, आणि या लोहटार नगरीमध्ये पांडुरंगाच्या कृपा प्रसादाने आणि संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने सेवा माझ्या वाटेवर आलेली आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे की आपण कशा निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. वाढवा बरं का थोडा आवाज, फुल आहे का, एवढाच आवाज आहे का? हॅलो हॅलो, आता येतोय आवाज? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव, आणि त्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी काय झालेलो आहे, एकत्रित झालेलो आहे. आज आपल्याला जर बघितलं गेलं, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे. जर बघितलं गेलं, बघा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की 2-3 तरुणांनी उठायचं बरं का, माझ्याकडे लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की 2-3 तरुणांनी उठायचं टिपाडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तो फोटो मांडायचा, त्या ठिकाणी मूर्ती मांडायची, नुसत्या घोषणा द्यायच्या, राजे तुम्ही जन्माला या. आणि तुझी काय महाराष्ट्राला गरज नाही का? फक्त राजांनाच बोलवतो का? म्हणजे तोंडात मावा घालायचा आणि फक्त राजांना बोलवायचं तुम्ही जन्माला या. म्हणजे आपली काही जबाबदारी नाही का? आपलं काहीच कर्तव्य नाही का? आपलं काही ना काहीतरी कर्तव्य त्या ठिकाणी. तुम्हाला काय वाटतं, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील? आई बोलावर का तुम्ही? बघा आपलं कीर्तन जे असतं ना, आपलं कीर्तन म्हणून नाही बघायचं, आपलं एक संवादात्मक कीर्तन आहे. तुम्ही माझ्याशी बोला, मी तुमच्याशी बोलेल. शेवट आपल्याला 1-1.5 तास आपल्याला असंच कीर्तन करायचं. तुम्ही माझ्याशी बोलायचं, मी तुमच्याशी बोलेल. तुम्ही मला उत्तर देता. तुम्हाला काय वाटतं, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील असं वाटतं का? येतील का? नाही येणार. का नाही येणार माहिती का? छत्रपती शिवाजी महाराज एकदाच होऊन गेले, ते पुन्हा येणार नाही. आज इथं बसलेला प्रत्येक महाराजांचा मावळा बरं का सागर दादा, आज इथं बसलेला प्रत्येक माणूस महाराजांचा मावळा आहे, आणि प्रत्येक मावळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आजही त्या ठिकाणी विराजमान. दादा आहेत की नाही? बघा टाळी वाजवायची असेल ना जोरात वाजवायची. तेव्हा मी तुम्हाला सांगत नाही की तुम्हाला आवडलं म्हणजे नाही आवडलं तर टाळी वाजवा असं तुम्हाला सांगत नाही बरं का. जर तुम्हाला आवडलं तर बिनधास्तपणे टाळी वाजवायची, आपल्या कीर्तनात संकोच करायचा नाही. बिनधास्तपणे टाळी वाजवायची, मोकळ्या मनाने टाळी वाजवायची, हा संकोच करायचा नाही. आज जर बघितलं गेलं, महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळेजण एकत्रित झालो. आता जर बघितलं गेलं, मला या ठिकाणी आमंत्रित केलं आमचे श्री हरिभक्त पारायण, माझे सन्मित्र, लहानपणापासून आम्ही सोबत आहेत. आमचे हरिभक्त पारायण सागरजी महाराज जवळजवळ भडगावमध्ये त्यांची खूप सुंदर अशी व्यवस्था आहे. ज्ञानसागर नावाने त्यांचं गुरुकुल चालू आहे. आणि या मंडळींचा तुम्ही आवाज ऐकला या मुलाचा, हा 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 काय आवाज आहे, अरे एकदम गोड असा आवाज, एकदम गोड असा आवाज बरं का सागर बाबा. हे मागच्या जन्मीतलं पुण्य काहीतरी असावं लागतं बरं का. एवढं सगळं होण्यासाठी, म्हणजे इतका गोड आवाजाने होण्यासाठी मागच्या जन्मीतलं काही ना काहीतरी पुण्य असावं लागतं. सागर महाराज खऱ्या अर्थाने माझ्यापेक्षा 1 वर्ष लहान आहे बरं का. म्हणजे मी आहे 25 वर्षाचा आणि ते 24 वर्षाचे, आणि 24 वर्षात त्यांनी एवढी मोठी प्रगती केली ना बाबा, नाही बरं का बाबा, कोणाला जमणार नाही. आता आपल्या वर्षाचा 24 वर्षाचा टोनगा बरं पहा बरं का गावातला, त्याची काही प्रगती का सागर महाराजांची बरोबरी करू शकतो का एखादी मुलगा? नाही करू शकत. ही त्यांची प्रगती खऱ्या अर्थाने एवढी मोठी वास्तू उभं करणं आणि त्याच्या माध्यमातून रोजच्या रोज लोकांना आनंद प्रदान करणं ही फार मोठी गोष्ट आहे. असे आमचे श्री हरिभक्त पारायण ज्ञानसागर गुरुकुलाचे अध्यक्ष आमचे श्री हरिभक्त पारायण सागर महाराजांनी जवळजवळ 3 दिवसापूर्वी मला फोन केला. खरं तर माझी जी कीर्तनाची तारीख होती, माझी दुसऱ्या गावाला तारीख होती, पण काही कारणास्तव निमित्ताने त्या ठिकाणी ती शिवजयंतीची तारीख कॅन्सल झाली. योगायोगाने त्यांचा फोन आला. ते म्हणे महाराज, लोहटार गावाला आपलंच गाव आहे, सप्त्याचं नियोजन आम्हीच करतो, सगळा कार्यक्रम आपला म्हणून करून घ्या. बरोबर नाही बाबा, आपला म्हणून करून घ्या असं म्हटलं. सागर दादांच्या एक शब्दावर येण्यासाठी मी या ठिकाणी तयार झालो. विठाल आणि आई बर का काका, तुम्ही मला काही परक समजू नका बरं का. महाराज लय धुळ्याचे, महाराज लय नाही परक समजू नका. तुमचे महाराज बाळाचे बरं का.
मी बाळच चालेल. म्हणजे प्रॉपर गाव माझं बाळद आहे, फक्त राहायला सध्या धुळ्याला आहे. प्रॉपर गाव माझं बाळद आहे आणि बाळदवरून आमची सगळी मंडळी या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी बाळदवरून या ठिकाणी उपस्थित झाली. तुम्ही सगळेजण मंडळी ऐका. आणि बरं का महाराज, मी एक शब्द बोललो की एवढा सगळा कार्यक्रम होण्यासाठी, शिवजयंतीचा कार्यक्रम होण्यासाठी बाबा मागच्या जन्मीतलं काही ना काहीतरी पुण्य असावं लागतं. याच ठिकाणी या महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने याच ठिकाणी जर डॉल्बी डीजे जर लावला असता तर खरं सांगा आई, तुम्ही आल्या असत्या का? आल्या असते का तुम्ही? तुम्हाला कीर्तन ऐकायला भेटलं असतं का? नाही भेटलं असतं. म्हणून कुठला ना कुठलं तरी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराजांनी जसं अनेको मावळ्यांना सन्मार्गाला लावलं, बरं का, सन्मार्गाला लावलं, चांगल्या मार्गाला लावलं, असंच आपल्या गावाला सुद्धा आपल्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती ग्रुप लोहटार या छत्रपती ग्रुप लोहटारने सन्मार्गाला आपलं गाव कुठं ना कुठं तरी जावं, त्यांच्या कानावर 2 शब्द चांगले पडावेत असं म्हणून ही कीर्तनाची सेवा आयोजित केलेली आहे. विठाला विठाला. बघा, महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळेजण एकत्रित झालो. सगळ्यांनी एकदा हात वरती करा बरं का. हात वरती करा, करा, असे ताट हात वरती करा. आई लाजू नका, करा हात वरती करा. ज्यांना ज्यांना हात वरती, ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी वरती करा. केलेत का? राहू दे सकाळपर्यंत. सगळ्यांनी माझ्या मागा आई हात अशी वरती, हा ताट ताट अशी, अशा पक्क्या मुठी आवडून अशा 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 अशा, हा अशा आवडल्या का? मागपर्यंत बाल्कनी, हा अशा आवडल्या का? आणि शेवटपर्यंत हात अशीच राहू द्यायची बरं का. माझ्या मागे म्हणायचं शेवटपर्यंत असे हात असे राहू द्यायचे. प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत योगी जानता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. कसं वाटलं बरं का? असं रक्त उसळलं की नाही अंगातलं? उसळलं की नाही? आई बर का बाबा, हे तुम्हाला का म्हणायला लावलं माहिती का? तासभर का होईना, जोपर्यंत आपलं कीर्तन चालू असताना का होईना, आपल्या अंगातलं जे रक्त आहे ना, ते रक्त असं उसळलं पाहिजे, त्यासाठी म्हणाला. क्योंकि हे जो भूमि है ना, हे जो भूमि ना, ये हमारी माँ है. माँ है तो हमारा धर्म है, हमारी संस्कृति है. अरे हमारी संस्कृति कहती है इस भूमि से तुझे वंदन करना चाहिए, नमन करना चाहिए. मगर इस देश में कुछ लोग ऐसे, अरे इस देश में कुछ लोग ऐसे जो रहते ही यहीं पर, खाते ही यहीं पर, मरते भी यहीं पर है और मरने के बाद सड़ते भी यहीं पर है, फिर भी कहते हैं हमारी माँ नहीं. अरे जो भूमि ने तुझे खाने के लिए अनाज दिया, जो भूमि ने तुझे पीने के लिए पानी दिया, अरे जो भूमि ने तुझे मरने के बाद दफनाने के लिए पनाह दी, और इतना करने के बावजूद अगर तू कहता है ये तेरी माँ नहीं है, तो तुझे आतंकवादी कहने में कैसी रचना है इस देश की. हे देश किसी एक जाती का नहीं है, हे देश किसी एक पंथ का नाही आहे, हे देश किसी एक प्रांत का नाही आहे. पण याच देशाला इंग्रजांची संस्कृती प्रिय वाटते बरं का. आई माझ्याकडे लक्ष द्या. इंग्रजांची संस्कृती प्रिय वाटते. इंग्रजांची संस्कृती पाश्चिमात्यांच्या लोकांची संस्कृती आपण अपनावली आहे नाही का. याच देशाला हे सगळं चांगलं वाटायला लागलं. पण आपण स्वदेश कधी होणार आहे नाही का. महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित झालेले आहे. आज आपल्याला उत्सव साजरा करायचा, जन्मोत्सव आज आपल्याला साजरा करायचा आहे. बघा, अनेक माणसं वाघासारखी बोलतात, अनेक माणसं वाघासारखी चालतात, अनेक माणसं वाघासारखं कार्य करतात. पण या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाघ बनवण्याचं काम फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार. अरे ज्या आईने आपल्या लेकराच्या काळजामध्ये स्वराज्याची ज्योत निर्माण केली, असे शहाजहानच्या पत्नी महाराष्ट्राचे रावसाहेब. अरे ज्या माणसाने शून्यातून स्वराज्याचं बीज निर्माण केलं, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. तसेच तुम्ही सर्वजण या महाराष्ट्राच्या मातीत बसले. याच महाराष्ट्राच्या मातीत गेले 350 वर्षापूर्वी ज्या मर्दमावळ्यांनी रक्त सांडलं ना, अशा 18 पगड जातीच्या मर्दमावळ्यांना मी स्वतः मानाचा मुजरा करतो. महाराज, तुम्ही कुठल्याही देशात जा, तुम्ही इंग्लंड मध्ये जा, फ्रान्स मध्ये जा, जपान मध्ये जा, नाहीतर पाकिस्तान मध्ये जा, आणि तिथं गेल्यानंतर तिथला इतिहास ऐका, वाचा आणि मला सांगा. अरे असा एखादा महापुरुष,
असा एखादा महापुरुष त्या महापुरुषाचं गुणगान गात असताना त्याच्या आईचा, त्याच्या वडिलांचा, त्याच्या सहकार्यांचा जर जयजयकार होत असेल, असा एकही महापुरुष तुम्हाला शोधून सापडणार नाही. पण तोच महापुरुष याच महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला आणि त्याच महापुरुषाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सुलतानाचा सुली वाटत त्याला शिवाजी महाराजांचं कार्य कळलं आणि शिवाजी महाराजांचं कार्य कळल्यानंतर सरळ महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रात येऊन जगदीश्वराच्या मंदिरात बसून काव्य करू लागला. एक दिवस एक व्यक्ती जगदीश्वराच्या मंदिरात आला. त्यानं विचारलं, कोण तुम्ही? मी 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 कविभूषण. कुठून आला? उत्तर भारतातून. कशासाठी? शिवाजी महाराजांवर कविता करण्यासाठी. वा, आतापर्यंत किती कविता लिहिल्या? भरपूर. मग एखादी म्हणून दाखवता का? का नाही? मग एखादं कविभूषण म्हणतो, इंद्रदेवी जन्मपर वाढवस अंबपर रावण सर अंबपर रघुकुल राज कोण मारी महापर शंभुकी महापर महापर नामनील राज रावण कुंडपर चिंतामणी कुंडपर भूषण विकुंडपर जैसे राज तेज तमा अंशपर दंडजमी कंसपर गौकली वंशपर शेर शिवराज. समोरच्या माणसाला कविता आवडली, समोरचा माणूस म्हणाला अजून म्हणली, पुन्हा एकदा म्हणली, परत एकदा म्हणली आणि कविता म्हणून कविभूषण थकून गेला आणि समोरच्या माणसाला म्हणाला, कोण तुम्ही? समोरचा माणूस म्हणाला, अरे मी शिवाजी. अरे मी शिवाजी. आणि तू जितक्या वेळेस कविता म्हणणार होता ना, तितके लाख वेळी तुला देणार होतो. कशाला कविता बंद केली? त्या सरशी तो माणूस करत जा, राजे लाख रुपयासाठी नाही, पण लाख मोलाचा सहवास मिळावा ना म्हणून कविता तयार केली, म्हणून कविता. अशा कविभूषणची कद्र छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्यामुळे आपल्याला आजही महाराष्ट्रात भरपूर कविभूषण बघायला मिळतात. चार चरणांचा आहे आणि या अभंगात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवाची आरती माझं प्रेम त्या नामावरती झालंय. थोडा मी कमी करा. त्या आरती मला असं वाटतं की माझं संचित धन्य झालंय. बघा महाराज, जगामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत की त्यांचं अस्तित्व स्वीकारावंच लागतं आणि जगामध्ये कुठलीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी त्याला 6 प्रकारची प्रमाण असावं लागतात. ऐका, पहिलं प्रमाण सांगितलंय प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाणाचं सूत्र असं आहे की चक्षुवैर सत्य, जे डोळ्यांना दिसतं ते आहे आणि जे दिसत नाही ते नाही. ऐका, अभंगाकडे लक्ष द्या महाराज. या जगामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत त्या डोळ्याला दिसत नाही पण त्यांचं अस्तित्व स्वीकारावंच लागतं. आता मला सांगा, लाकडामधला अग्नी दिसतो का? जगामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत. आता बघा, मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. आई, देव डोळ्याला दिसतो का? बोलत चालून गाड्या तुम्ही. मला सांगा, देव डोळ्याला दिसतो का? नाही दिसत, बरोबर. आणि तुम्ही जरी नाही म्हटले, मग आमचा सगळा गोंधळ कशा करता चाललाय? नाही का, देवासाठी चाललाय. आता मला सांगा, तुमल्या आईराणी समजूस का? बोलतायस का? आता मला सांगा, मग एक प्रश्नानं उत्तर द्या. ते बघा, आता बघा, जर आपण शेतात गेल्यानंतर आपण शेतात जात असताना जर आपल्याला मुंगूस दिसला तर आपण त्या मुंगसाला काय म्हणतो बरं का? मुंगूस मामा आपण म्हणतोच ना. त्यानं पुढे आपण काही ना काहीतरी म्हणतोच ना. काय म्हणतो आपण? पहिलेचे लोक म्हणायचे बघा, आता म्हणता का नाही मला माहित नाही, पण पहिलेचे लोक म्हणायचे काय म्हणायचे? राम. हा बरोबर. काय म्हणतो आपण? मुंगूस मामा तोंड काढ तुले रामनी शपथ. आई असं म्हणतो का नाही? तुमच्याकडे असं म्हणतात का? का नाही म्हणत? काय म्हणतो आपण? मुंगूस मामा तोंड काढ तुले रामनी शपथ. आई खरं सांगा, तू मुंगूस तोंड दाखवतो का नाही? काका, तू मुंगूस तोंड दाखवतो का नाही? सत्य का नाही? म्हणजे त्या मुंगसाला राम कळाला, पण काही राम लोकांना राम कळाला. माझं कोण लक्ष देत आहे का? तुमचं येत आहे का? बघा, काही लोक म्हणतात जगात देवच नाही हो. अहो, त्या मुंगसाला राम कळतो ना, आपल्याला राम कळत नाहीये. बघा, जगामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत सागर बाबा, त्या दिसत नाही पण त्यांचं अस्तित्व स्वीकारावंच लागतं. आता लाकडामध्ये अग्नी आहे, लाकडामधला अग्नी दिसत नाही. मग लाकडामधला अग्नी दिसण्याकरता काय करावं लागेल? तर त्याचं घर्षण करावं लागेल. तिळामधलं तेल दिसण्याकरता
तीळ पिळून घ्यावं लागेल. फुलामधला सुगंध दिसण्याकरता फुल नाकाजवळ धरावं लागेल. बाबा दुधात लोणी आहे, पण लोणी करण्यासाठी काय करावं लागेल तर त्याचं मंथन करावं लागेल, विरजन करावं लागेल, नंतर मंथन करावं लागेल. मंथन केले म्हणजे लोणी बाहेर येईल, मंथन केल्याशिवाय लोणी दिसणार नाही. ऐका, हरिपाठात असं प्रमाण आलंय की मंथुनी नवनीता आणि तैसे गेल्यानंतर वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ऐका, जगामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत त्या दिसत नाही, पण नाही असं म्हणता येणार नाही. सिद्धांत ऐका बाबा, सिद्धांत ऐका. आता बघा, इथं जो प्रकाश पडलेला आहे हा जो प्रकाश आहे, बरं माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, प्रकाश हा बल्ब देतो का वायर देतो? आई कोण देतो सांगा बरं का? बोलत चला तुम्ही, तुम्ही काय अडचण आहे का? काही तुम्ही असं बोला जरा एक मन सांगे, बोलत चला तुम्ही. प्रकाश कोण देतं? बल्ब देतो का वायर देते? हा, बल्ब देतो. बरं आई एकेकाच घेऊ आपण. कोण देतं? बल्ब देतो. मग आपण बल्ब घ्यायचा, त्याला सोतळी बांधायची आणि खुटीला टाकायचं, देईल का प्रकाश? मग प्रकाश कोण देत? आई. कोण देत? वायर देते. बरोबर, आपण वायर घ्यायची आणि तिला घरात पसरून द्यायची, देईल का प्रकाश? मग प्रकाश कोण देत? हा, परत बोर्ड बोर्ड म्हणे. ऐका ऐका ऐका, प्रकाश कोण देत? ऐका, आपण बल्ब घ्यायचा, त्याला होल्डर मध्ये लावायचा, ती पिन घेतली, ती बोर्ड मध्ये खोचली, बटन दाबलं, आई तो प्रकाश आहे की नाही बाबा? आहे की नाही प्रकाश? मग हा जो प्रकाश आहे, ही जी विद्युत वहिनी, हा जो प्रकाश आहे, हा जो बल्ब आहे, त्याच्यातलं जे करंट आहे ते करंट डोळ्याला दिसतं का? नाही. आई बोला, दिसतं का? नाही दिसत. बरोबर. आणि जो नाही म्हणणारा माणूस आहे त्याला बोलवावं, त्याला होल्डर मध्ये बोट घालायला लावून बटन दाबा, काय होईल बरं का? काय होईल? हा, करंट लागेल, विजेचा साक्षात करंट. बरोबर. जसं तिकडं होल्डर मध्ये बोट घातल्यानंतर विजेचा साक्षात्कार होईल, करंट लागेल. बाबा परमार्थामध्ये तुम्ही भजन करा, तिकडं तुम्हाला देवाचा साक्षात्कार झाल्याशिवाय. हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. दुसरं शब्द ज्ञान प्रमाण. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही सर्व शब्द ज्ञान प्रमाण मानणारे माणसं का? कारण संतांची बाई हा माझा विश्वास. संत जे सांगून गेले किंवा त्यांनी जो जो मार्ग दाखवला ना, त्या संतांच्या शब्दावर आमचा 101% विश्वास आहे. हे शब्द ज्ञान प्रमाण. तिसरं जे प्रमाण आहे अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण जसं तुकोबारांनी वापरलंय की यत्र यत्र धुमो आणि तत्र तत्र वन्नी, म्हणजे जेथे जेथे धूर निघताना दिसतो त्या अर्थी तेथे तेथे काय असलं पाहिजे? अग्नी असला पाहिजे. तशाच पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आजच्या अभंगात अनुमान लावतात की ज्या अर्थी माझं प्रेम तुझ्या नामावरती झालंय, त्या अर्थी मला असं वाटायला लागलं की माझं संचित धन्य झालंय अभंगाचं प्रथम धन्य मेहमानी ना Pura
संचित राहील सेपळीत तुझं तुकोबराने आपल्या संचिताला धन्यता दिली. ऐका, संचित काय? संचित कर्म आहे महाराज. बघा, त्यावेळेस जिजाबाई साहेबांनी चांगलं कर्म केलं आणि चांगलं कर्म केल्यानंतर कोण जन्माला आलं? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. ऐका, झालं काय माहिती का? अरे काळा कवीन अंधार म्हणून महाराष्ट्र सजला गेला होता. 5 सुजाने सत्ता याच महाराष्ट्राच्या छातोडात नाचत होते. गावाचे गाव लुटले जात होते, मंदिराची मंदिर उद्ध्वस्त केली जात होती, लुटले जात होते आबरू. अरे लुटली जात होती आया बहिणींची आबरू. अरे अभिमान तर सोडा, स्वाभिमान सुद्धा सावकाराच्या मंत्री गहाण पडले होते. आणि अशा वादळ वाऱ्यात जिजाऊ रूपी ज्योत सदैव तेवत होती. मनामध्ये विश्वास होता, धैर्य होतं, साहस होतं, सामर्थ्य होतं. अरे 18 पगड जातीचं 12 बालुदाराचं स्वराज्य उभं करायचं. पण करणार कसं? कुणाच्या वर्षावर? होतं गोडीत दगड धोंड्यांवर. पण अशा परिस्थितीत मासाहेब जिजाऊ 5 महिन्याच्या गरोदर आहे. माहुली किल्ल्याला आहे. तत्कालीन परिस्थितीत शहाजीराजाने निजामशाही सोडली आणि आदिलशाहीची चाकरी स्वीकारली. आणि मासाहेब जिजाऊ 5 महिन्याच्या गरोदर आहे. मासाहेब जिजाऊ 5 महिन्याच्या गरोदर असताना एक धावत आला आणि तो मासाहेबांना सांगू लागला, मासाहेब घात झाला. का झालं? हॅलो, विठाला विठाला बघा, एक जण धावत आला. तो मासाहेबांना सांगू लागला, मासाहेब घात झाला. काय झालं बाबा? काय रडतो? आणि तो सांगू लागला, मासाहेब तुमचे वडील लखुजीराव जाधव सोबत असलोजी राघोजी यशवंतराव या निजामशाहीच्या दरबारी गेलेले असताना लखलख त्या समशेरी निघाल्या आणि ज्या जाधवरावांनी हाडाचं काढ केलं, रक्ताचं पाणी केलं ना मासाहेब, त्या जाधवरावांच्या कत्तली उडवले गेल्या. मासाहेब त्या जाधवरावांच्या कत्तली उडवल्या गेल्या. त्या जाधवरावांच्या कत्तली उडवल्या गेल्या. मासाहेबांचं काही जरूर झालं नव्हतं. कानाला काही ऐकवत नव्हतं. अरे डोळ्याला काही पाहत नव्हतं. अरे जिकडून तिकडून बलात्कार, आक्रोश आरोळ्या कानावर पडणाऱ्या होत्या. आणि मासाहेब सांगत होत्या, भगवंता ज्या वेळेस या पृथ्वीवर अन्य अत्याचार घडू लागतो, त्याच वेळेस तो कुठल्या ना कुठल्या रूपात अवतार घेत असतो. भगवंता, अरे या वेळेला, या काळाला तुझी गरज आहे. भगवंता घेणं माझ्या उदरातून जन्म, भगवंता घेणं माझ्या उदरातून जन्म. दिवसामागून दिवस जायला लागले. हळूहळू मासाहेब अजून गरोदर व्हायला लागल्या. मासाहेब जिजाऊ 7 महिन्याच्या गरोदर आहे. आणि 7 महिन्याच्या गरोदर असताना अजून एक दावत होत आला आणि तो मासाहेबांना सांगू लागला, मासाहेब पुन्हा एकदा घात झाला. घात झाला. काय झालं बाबा? काय रडतोस? आणि तो सांगू लागला, मासाहेब पिळोजी राजांची धर्मपत्नी पंचवटीवर स्नानासाठी गेलेली असताना अरे महाबतकानाची नजर पडली आणि मासाहेब दिवसा ढवळ्या उचलून नेली. हळूहळू मासाहेबांचे दिवस भरत आले होते. आता मासाहेब जिजाऊ 7 महिन्याच्या गरोदर आहे. आणि 7 महिन्याच्या गरोदर असताना लक्ष्मीबाई जवळ आल्या. आणि लक्ष्मीबाई म्हटल्या, मासाहेब तुम्ही आता 7 महिन्याच्या गरोदर आले, मग तुम्हाला डोहाळे नाही का लागले? तुम्हाला काही खावंसं वाटत नाही का? चिंचा, आवळे, कैऱ्या, बोरे काही खावंसं वाटत नाही का? तशा मासाहेब कडाल्या. अरे डोहाळे दाढ दिशी उभ्या राहिल्या. चेहऱ्यावर सूर्यासारखं ते चेहरा लालबुंद झाला. आणि मासाहेब कडाले. अरे डोहाळे, अरे कसले डोहाळे दाढ दिशी मासाहेब उभ्या राहिल्या. असं वाटतं लखलख ती समशेर घ्यावी, मांड टोकावी घोड्यावर आणि जो माझ्या आया बहिणींना उचलून नेतो ना त्याचं शीर दळापासून वेगळं करावं. डोहाळे लागले मला याचे, डोहाळे लागले. आज 350 वर्ष झाले. आज 350 वर्ष झाले तरी आमच्या मासाहेबांना असे डोहाळे कधी लागलेच नाही. बरं का दादा? आई, आज 350 वर्ष होऊन गेले महाराज. एवढे वर्ष झाले तरी सुद्धा आमच्या मासाहेबांना असे डोहाळे कधी लागलेच नाही. बाबा लागतीलच कसे डोहाळे? 7 वाजले, 7-7:30 वाजले की आमचं ग्रंथपारायण चालू होतं. टीव्ही चालू केली की आमचं लगेच ग्रंथपारायण चालू होतं. माझ्या नवऱ्याची वा तुझ्यात जीव नाही का, रंगला गुंतला काय आमचं ग्रंथपारायण चालू होतं. बाबा एक सांगू का तुम्हाला, आम्ही काय करतो माहिती का? आम्ही ज्यावेळेस भगवंताच्या दर्शनाला जातो ना, भगवंताच्या दर्शनाला जात असताना आम्ही 20 रुपयाचं नारळ घेतो. किती?
20 रुपयाचं नारळ घेतो आणि 20 कोटींची संपत्ती मागून घेतो. आई दर्शनाला जाल ना, नका मागतो संपत्ती, एकच माग देवाला, देवा 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 माझं सुद्धा जिजाऊंसारखं नशीब असावं, अरे वरदान दे मला, माझ्याही पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक बाळ असावं, माझ्याही पोटी छत्रपतींसारखं एक बाळ असावं, असं वरदान मागायचं. आणि त्यावेळेस मासाहेब जिजाऊ शिवाई देवीकडे गेल्या आणि त्या शिवाई देवीला सांगितलं, यांबिके रणचंडिके वरदायनी वरदान दे, उन्मते सिंहासने चिरफाड नामाचं पुत्र दे. आणि मग त्या ठिकाणी असं ज्यावेळेस वरदान मागितलं आणि वरदान मागितल्यानंतर सह्याद्रीच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. विठाला विठाला. पहिल्यासारखा आवाज द्यावा, पहिल्यासारखा आवाज येत नाही. हॅलो. विठाला विठाला. आज जर बघितलं गेलं बघा, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की ज्या अर्थी माझं प्रेम तुझ्या नामावरती झालंय त्या अर्थी मला असं वाटायला लागलं की माझं संचित धन्य झालंय. ऐका बाबा, प्रत्येकाला कर्म आहे, प्रत्येकाला संचित आहे, पण प्रत्येकाचं कर्म 3 भागामध्ये वाटले गेलेले, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ, 3 भागामध्ये वाटले गेले बरं का. ऐका महाराज, दगडाच्या बाबतीत सुद्धा प्रारब्ध आहे बरं का. दगडाच्या बाबतीत आई, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की उत्तम दगड कोणता हो? बोला बरं का, बोला तुम्ही, संवादात्मक कीर्तन आहे आपलं. उत्तम दगड कोणता? मी सांगतो तुम्हाला, ऐका. ज्याचा आपण देव बनवतो, मूर्ती बनवतो, तो उत्तम दगड. मध्यम दगड कोणता? आता बोला काहीतरी. कोणता? हा बरोबर. कोणता? बरोबर बरोबर. ओट्यामध्ये असतो, पायरीमध्ये असतो, ज्याच्या आपण नारळ फोडतो तो मध्यम दगड. आणि कनिष्ठ दगड कोणता? नाही, तो मध्यम दगड झाला. कनिष्ठ दगड त्या कामाचा. बघा येतंय का लक्षात? त्याला लक्षात आलं, त्याला धन्यवाद बरं का. ऐका, पशूंमध्ये सुद्धा उत्तम मध्यम कनिष्ठ भाग आहेत बाबा. पुरुषांच्या लक्षात आलं बा, पशूंमध्ये सुद्धा उत्तम मध्यम कनिष्ठ भाग आहेत. आई, माझा तुम्हाला असा परत असा प्रश्न आहे की उत्तम पशु कोणता हो? बोला बरं का. गरुड नाही, गरुड नाही, पुढे बोला, बोला बोला बोला, प्रयत्न करा. कोणता? कोणता? क्या बात आहे, वा, एक नंबर. उत्तम पशु कोणता? गाय. मध्यम पशु, आता तुम्ही सगळे जे सांगितले, गरुड असेल, पोपट असेल, कावळा असेल, ते मध्यम पशु. आणि कनिष्ठ पशु कोणता? चिमणी. कनिष्ठ पशु कोणता? गाढव. ऐका महाराज, झाडांमध्ये सुद्धा उत्तम मध्यम कनिष्ठ भाग आहेत. माझा तुम्हाला परत असा प्रश्न आहे की उत्तम झाड कोणतं? चंदन. चंदनाचं नाही, आंबा पण नाही. पुढे बोला तुम्ही, आंबा बरं का. आई बोला बरं का तुम्ही, उत्तम झाड कोणतं? बेलाचं पण नाही. पुढे बोला. पिंपळाचं पण नाही. पुढे बोला. तुळशीचं. क्या बात आहे. कशाचं? तुळशीचं. मध्यम झाड कोणतं? आता तुम्ही सगळे जे सांगितलं, वड, आंबा, लिंबू, पिंपळ सगळे. आणि कनिष्ठ झाड माहिती तुम्हाला? कनिष्ठ झाड येड्या बावडी काय म्हणतो आपण? इंग्रजी बाबा म्हणतो बघा, बरोबर ना? इंग्रजी बाबा म्हणतो आपण. त्याला कसा काटा असतो त्याचा बाबा? असा गर्भापासून काटा असतो नाही का. आपण त्याला सुद्धा आपण इंग्रजी बाबा म्हणतो. म्हणजे बघा ना, इंग्रज लोक निघून गेले, बघा ना काय काय टाकून गेले बाबा. भाषा तर एवढे टाकून गेले की खेड्यातला निरक्षर माणूस सुद्धा इंग्रजी बोलल्याशिवाय राहत, अर्थ कळत नाही तरी इंग्रजी बोलल्याशिवाय राहत. झालं काय माहिती का? ऐका, झालं काय माहिती का? एक आजीनं गायीचं प्रकरण टाकलं, तिने गाय विकली. आता गाय विकल्यानंतर ती आजी साहेबांकडे पैसे घ्यायला गेली. साहेबांकडे पैसे घ्यायला गेल्यानंतर साहेबांनी 1000 रुपयामध्ये गाय विकली होती. साहेबांनी तिला फक्त 900 रुपये दिले. आता ती आजी म्हणजे, साहेब माझं तर 1000 रुपयाचं प्रकरण मंजूर झालं होतं. म्हटले हो, मग तुम्ही मला 900 रुपये का देता? ते साहेब म्हटले, बाई या संपूर्ण प्रकरण पास करण्यासाठी 100 रुपये आम्ही कमिशन खाल्लं. कोणता शब्द आहे? आई बोला ना, कोणता आहे? कमिशन शब्द, इंग्रजी शब्द आहे की नाही? ते साहेब म्हटले, बाई हे संपूर्ण प्रकरण पास करण्यासाठी 100 रुपये आम्ही कमिशन खाल्लं. खेड्यातली बाई होती, मला तिला काय माहिती कमिशन? ती म्हणे, साहेब एवढं का बरं कमिशन खाल्लं? तुला लागतंय का करंट? कळालं का?
एवढं का बरं कमी शेण खाल्लं? आमच्या गावाला आले असते तर पाट्या पाट्या भरून दिले असते शेणाच्या. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला मी तरी काय करणार आहे. बघा, कर्माच्या बाबतीत 3 गोष्टी सांगितल्या, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. आणि एक सांगू का दादा, कर्म आपल्याला नाही, कर्म देवाला नाही, कर्म देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकले नाही. प्रत्येकाला कर्म भोगावं लागतं. ऐका, असं शास्त्रामध्ये प्रमाण आहे, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीता. प्रत्येकाला कर्म भोगावंच लागतं दादा. कोण राजे दशरथ? अरे बघा, भगवान प्रभू रामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास निश्चित झाला. राम प्रभू वनवासाला निघून जातात. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला असतात आणि सुमंत नेमकाच रामाला वनवासात सोडून आले. इकडे कौशल्याच्या मांडीवर राजा दशरथाचं मुंडक आहे आणि राजा दशरथ सुमंताला विचारतोय, सुमंता सांग माझा राघव कुठाय माझा लग्न कुठाय माझी सीता. अरे सुमंता, एवढं तरी सांग रे, माझ्या राघवानं माझ्याकडे शेवटचा निरोप काय पाठवलाय? त्यावेळेला सुमंत सांगतोय, मालक एकच निरोप पाठवलाय, ज्या दिवशी भरत गादीवर बसेल ना तो दिवस आम्हाला कळवा, आमची कुटिया सुद्धा सजवलेली असेल. याला रामकथेतील बंधुप्रेम म्हणतात. दादा, अरे दादा, आज हितभर बघण्यासाठी भाऊभावाच्या डोक्यात कुऱ्हाडी घालतो ना. प्रश्न असा आम्हाला पडतो की रामायण आमच्याच देशात झालं. अरे याच देशात रामायण झालं का ज्या देशामध्ये गिदडाला कळतो तो सीतेची तर वाचवली पाहिजे. आज लाजा वाटत नगर जिल्ह्यातला कोपर्डी सारखं प्रकरण पाहिल्यानंतर. नगर जिल्ह्यातलं जाऊ द्या, आपल्या वडगाव तालुक्यातलं ते गोंडगावचं प्रकरण झालं नाही का, लाजा वाटायला लागल्यात मला असं प्रकरण पाहिल्यानंतर. बघा, राजा दशरथ रडतोय आणि सुमंताने सांगितलं, मालक क्षत्रिय धर्मातील लोक मरणाला सामोरी गेली तरी रडत नसतात, काय रडतात तुम्ही? त्यावेळेला राजा दशरथाने सांगितलं, सुमंता, मी रडत नाही रे, समोरच्या भिंतीवरचं चित्र मला रडत नाही. काय चित्र आहे मालक? आम्हाला तर काही दिसत नाही. अरे बघ ना रे सुमंता, अरे 2 आंधळे मायबाप, त्यांचा एकुलता एक मुलगा, तहान लागली मायबापाला, पाणी आणण्याकरता तो त्या ठिकाणी आला होता. पाणी आणण्याकरता आलेलं असताना मला असं वाटलं कुणीतरी श्वाप झाला असावं, म्हणून मी बाण मारला आणि तो बाण श्रावण बाळाच्या छाती इथे घुसला गेला. श्रावण बाळाच्या छाती इथे घुसला गेला. शरा आला तो धावून आला का. नाही का, सागर बाबा खूप गोड कविता होती. ही कविता कुणाला होती माहिती का? कुणाला होती? जे 40 वर्षापूर्वी 40-45 वर्षापूर्वी जे चौकीला होते ना बाबा, त्यांना ही कविता होती. आता आम्ही शाळेत होतो तर आम्हाला ही कविता नव्हती. आई लक्षात येत आहे का? आम्ही शाळेत होतो तर आम्हाला ही कविता नव्हती. आमच्या कविता वेगळ्या. आमच्या कविता सांगतो तुम्हाला, या बालांनो या रे या. बरं का, आमच्या कविता, या बालांनो या रे या, सारे लवकर भरभर या, मजा करा रे मजा करा. आणि मागच्या बेंचवरची पोरं म्हणायचे, दारू प्या रे दारू. आमच्या कविता आहे. पूर्वीच्या कविता नव्हत्या. पूर्वीच्या कविता वेगळ्या. आई बाबा, हे दारू पिणारे माणसं काय बोलतील नेमणी बरं का सागर बाबा. दारू पिणारे माणसं एकाल वेळी झालं दारू का म्हण पेला, तो म्हणला महाराज मी कधीच पित नसतो. म्हणलं आज का बरं पेला? म्हणे मोदीने सांगितलं. कोणी हा वाह, कोणी? मोदीने सांगितलं. म्हणलं केव्हा? म्हणे टीव्हीवर. म्हणलं काय? म्हणे प्यारे देशवासी. मला लागतंय का त्याला? नाही कळालं? प्यारे देशवासी काय बोलते नियमच नाही. मला दोघं जण आले माझ्याकडे. मला म्हणाले महाराज जय हरी. मी म्हणलं जय हरी. 200 रुपये घ्या. मी म्हणलं द्या. मी बी घेतले ठेवले खिशात. बरं का बाबा, हा मी बी घेतले ठेवले खिशात. मग त्याला बोलायला सुरुवात केली, हे आमच्या मंडळी. मी म्हणलं बर गरोदर आहे. मी म्हणलं बर 200 दिले. मी म्हणलं पर सांगा ना. म्हणे मग पोरगा होईल का पोरगा? मला कळत असेल ते. आणि सागर बाबा मला कळालं असतं मी कीर्तन बंद केले असते. मी कशाला रोज 2 गाव बोलत फिरलो असतो. मला कळालं असतं मी कीर्तन बंद केले असते. नारळ 200 पोरग, नारळ 200 पोरग, नारळ 200 पोरग. 200ला पोरग 100ला पोरगी, 200ला पोरग 100ला पोरगी. मी म्हणलं बाबा नाही म्हणा तर पैसे मागायला घेते. मी बी तणकून सांगून दिलं, अरे पोरगा जुवाना. माझ्या समोरचा आई आगाव निघाला, त्याला पायाच मागायला गेल्या, अय माऊल्या पोरगानी झाल्यावर. म्हणलं पोरगी नक्की होणार. काय करायचं बाबा? ऐका, राजा दशरथ सुमंताने सांगितलं, मला क्षत्रिय धर्मातील लोक मरणाला सामोरे गेली तरी रडत नसतात, काय म्हणतात तुम्ही? राज दशरथाने सांगितलं. तो त्या ठिकाणी आला. मी त्याला विचारलं तुझं नाव काय?
मी सांगितलं माझं नाव श्रावण आहे. श्रावणाने मला विचारलं तुझं नाव काय? मी सांगितलं माझं नाव राजा दशरथ आहे. त्यावेळेला श्रावणाच्या आईवडिलांनी सांगितलं राजा अरे एकुलते एक आंधळ्या बाबाचा आधार संपलास, नकोय तुझं पाणी, मरतोय आम्ही पुत्रयोगाने, पण तुला सुद्धा श्राप आहे राजा, एक दिवस तू सुद्धा पुत्रयोगाने मेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चौघे पुत्र त्या दशरथा आणि अंतकाळी एकही नव्हता विठाला. बघा ना मला कर्म कसं असतं. बघा अहो जिजाऊबाई साहेब एकट्या निघाल्यात गेल्या कुठं? पुण्यामध्ये. नाहीतरी स्वराज्याची संस्थापना तरी कशी झाली? अहो शहाजी राजांच्या सांगण्यावरनं मासाहेब जिजाऊ पुण्यात आले. भकास आणि कंगाल झालेलं पुणे. राय रावत गडावरचा नागरला गेला तर सगळ्या पुण्यावरनं सगळी भूमी उजाड करून टाकली होती. याच भूमीत एक प्रहार रोवली गेली. तुटकी वाहनपुकी कविडत्र अडकवली आणि सांगितलं इथल्या रयतेला सांगितलं इथं वस्ती करणं अशुभ. जो कोणी वस्ती करेल तो निर्वंश होईल. आणि माणसं भयानक परगंदा झाली. ऐका माणसं भयानक परगंदा झाली. सह्याद्रीच्या निवडदऱ्या घरात कडेकपऱ्या जीव मुठी घेऊन कशी बशी जगायला लागली. अरे जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं असा त्यांच्या आयुष्याचा ध्येय झाला, अट्टहास झाला. अशा पुण्यात आल्या माणसं. अरे जहागिरी चालवायची, राज्य करायचंय, पण जहागिरी चालवावी कुणावर? होतं कोणतं? दगड धोंड्यांवर. माणसं होती कुठं? माणसं दूर दऱ्या घरात परगंदा. मासाहेबांनी बोललं पण नाही आले. मासाहेब म्हटले मी राहीन तर उद्या माझा झाला निर्वंश तरी. आणि मासाहेब आपल्या एकुलते एक पोराला घेऊन, छोट्याशा शिवाला घेऊन त्या ठिकाणी पुण्यात राहायला लागल्या. रयत्याला विश्वास पडला. मासाहेब राहते तिथं, आपण का नाही? रयत पडू लागली, घरात गजबूज लागली, गाव कुजबूज लागली. पण रयते पुढे पुन्हा एकदा प्रश्न पडला. गावात राहिलो, घरात राहिलो, पण खावं काय, प्यावं काय? अरे शेती करावी तर पेरावं काय? काय आहे आपल्याकडं? आणि महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभी राहिली. त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्याला बियाणं दिली, खते दिली, बैलजोडी दिली. बघता 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 शेतकरी रानात गेला. मोत्यासारख्या दाण्यांची कणसं लगडू लागली. आनंदाला फळ आलं. आनंदाला फळ आल्यानंतर एवढ्यात काळजात कल्लोळ उडाला. अरे आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातील हिरंजळासारखी जनावरं उभ्या पिकात थैदोष घालायची, उभं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान नेसता नाबूद होताना दिसू लागलं. मासाहेबांकडे गेल्या आणि मासाहेबांना सांगितलं मासाहेब पिकत राहिली. मासाहेब मोत्यासारख्या दाण्यांची कणसही लगून लागली. मासाहेब पण मासाहेब जनावर उच्छाद मांडतात, उभ्या पिकात थैदोष घालतात. काहीतरी करा मासाहेब, काहीतरी करा. मासाहेबांना कळून चुकलं पिकं जगली तर शेतकरी जगेल. मासाहेबांच्या विलक्षण दिमागातून विलक्षण युक्ती बाहेर पडली. मासाहेबांनी आजूबाजूच्या गावागावात दवंडी दिली. अरे जो कोणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडे दिलं जाईल. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. कोणते? एक जनावरापासून पिकाचं रक्षण झालं, दुसरं स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी आपोआप गोळा झाली. एक दिवशी रात्री 1:30-2चा प्रहर लाल महाल संत शांत निद्रिस्त झालेला. अचानक बाहेरून 5-6 पोरांचा गलका ऐकायला आला. 5-6 तरुणीबांड पोरं एका पोराच्या खांद्यावर भरमोठं रान घालायचं तोडत आणि चालले ते लाल महालाच्या दिशेने चालले. तसा एक पहारेकरी पुढे झाला. तो म्हटलं काय रे? मासाहेबांनी मिळायचं का रे? नाही, मासाहेबांनी दवंडी दिली ना व जो कोणी जनावरांची शिकार करत त्याला सोन्याचं कडे दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलं ना. तसा पहारेकरी म्हटलं अरे सकाळी की मासाहेब झोपल्या जाता. नाही मासाहेबांनी भेटल्या वेगळं जाणार नाही. अरे येडा का खोळाला का? रातचं 1:30 वाजल्यात सकाळी की मासाहेब झोपल्या जाता. नाही मासाहेबांनी भेटल्या वेगळं जाणार नाही. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून स्वतः मासाहेब जाती नाही ते झाल्या. आणि मासाहेब म्हटलं काय गडबड रे? तसं ते पोर पुढं झालं. मासाहेब तुम्ही दवंडी दिली ना वर जो कोणी जनावरांची शिकार करल त्याला सोन्याचं कडे दिलं जाईल. हे काही जनावर घेऊन झालं ना. मासाहेबांनी एकदा त्या पोराकडं आणि एकदा त्या जनावराकडे बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाले अरे पण दवंडीत आम्ही असंही सांगितलं होतं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही, नुसती शेपटी तोडून दाखवायला आणली तरी चालेल. त्यानं सांगितलं मासाहेब ध्यानातच नाही राहिलं. बघा मासाहेब म्हटलं का रे सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं.
एवढं जसं ऐकलं तसं त्या पोरानं मान खाली घातली, त्याला हुंदका फुटला. आलेला हुंदका धावत ते पोर मासाबांना म्हणाला, मासाब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाब सोन्याचं कडं मिळावं म्हणून नाही आलो मासाब तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो मासाब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना दातींचं बळ येतं. आणि या जनावराची शिकार केली म्हटलं कव्हा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कव्हा एकदा तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर घेतो. सोन्याचं कडं नको मासाब, सोन्याचं कडं नको. मासाहेबांनी एकदा त्या पोराकडे बघितले. मासाहेब सामोरे झाले, त्याचे डोळे पुसले आणि त्याला विचारलं, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाला, तान्हाजी मालुसरा, उमरान गावचा जी. आणि त्या दिवसापासून तान्हा जो मासाहेबांचा झाला ना तो मरेपर्यंत स्वराज्याचा झाला. आणि एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. खर तर ज्या समाजात तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात ना तिथं नररत्न उगवतात. आणि ज्या समाजात कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नररत्न कधीच उगवत नसतात. स्वराज्य हे तलवारीच्या पातीवर नाही तर स्वराज्य हे कौतुकाच्या थापेवर उगवतात. विठाला